मंडळी, मुगाच्या डाळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो, लाडू, बर्फी असे भरपूर पदार्थ बनवतो. पण मुगाच्या डाळीची पोळी कधी खाल्ली आहे का? नाही ना? तर आज आपण मुगाच्या डाळीची पोळी बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि साहित्य पण जास्त लागत नाही. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण साहित्य बघून घेऊ. तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ. ही बघा छान अशी भिजत घातलेली होती मी रात्रीच आणि ही डाळ आहे 1 वाटी. त्यानंतर मी 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, थोडंसं जिरा पावडर घेतलेलं आहे, हे सुद्धा अर्धा चमचा आहे, अर्धा चमचा धने पावडर, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे 2 कांदे. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे. साहित्य बघून झालेलं आहे. आता सगळ्यात आधी मुगाची डाळ आपण एका पाण्याने धुवून घेऊ. तर ही मुगाची डाळ मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि डाळ जसं मी सांगितलं ही 1 वाटी डाळ आहे. जर तुम्हाला जास्त पोळ्या पाहिजे असेल तर डाळ जास्त भिजत घाला. अशा प्रकारे हात लावून छान धुवून घ्यायचं डाळीला आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं. आणि हे बघा पाणी छान पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि पाणी नाही आहे आता डाळीमध्ये. आणि जेव्हा डाळ रात्री भिजत घालत आहे तेव्हा 1-2 पाण्याने आधी छान स्वच्छ डाळ धुवून घ्या. त्यानंतर तिसऱ्या पाण्यामध्ये डाळ भिजत घाला. ठीक आहे. आता डाळ छान धुवून झालेली आहे. आता आपण मिक्सर मधून काढून घेऊ. आता मी इथे एक मिक्सरचं पॉट घेत आहे, त्यात आपण डाळ घालून घेऊ. पाणी पूर्ण निथळूनच डाळ घालून घ्यायची आहे. 2 बॅचेस मध्ये आपण करूया. त्यानंतर उरलेली डाळ सुद्धा बारीक करून घेऊ. तर इथे पूर्ण डाळ छान वाटून झालेली आहे. आता मी हे एका बाउल मध्ये काढून घेत आहे. हे बघा छान क्रीमी टेक्स्चर मध्ये मी डाळ वाटून घेतलेली आहे. अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे. आता हे मिश्रण काही मिनिटसाठी बाजूला ठेवून घेऊ आणि आपण घेऊ तेच पॉट आणि त्या पॉट मध्ये आपण घालू मिरची आणि जिरे आणि हे सुद्धा छान बारीक वाटून घेऊ. तर हे घ्या मंडळी, मिरची आणि जिऱ्याचं छान पेस्ट करून घेतलेलं आहे. आता हे पेस्ट आपण जे मिश्रण डाळीचं केलं होतं त्यामध्ये घालून घेऊ. मिरचीचे पेस्ट घालून घेऊ. मी इथे मिरचीचं पेस्ट मिक्सरच्या पॉट मधून काढून घेतलं आहे. जर तुम्हाला खलबत्त्यातून वाटून घ्यायचं आहे ते पण करू शकता. टेस्ट खूप छान येते. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. परत थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. तर मी आता इथे कांदा कापायला घेतलेला आहे. कांदा बारीक बारीक कापायचा, मोठे मोठे पीसेस करायचे नाही किंवा पोळी जेव्हा आपण लाटतो तेव्हा मग ते तुटू वगैरे शकते म्हणून. आणि कांदा टाकणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, याने चव अप्रतिम वाटते. तर अशा प्रकारे मी बारीक बारीक कांदा कापून घेत आहे. कांदा जर का तुम्हाला असं नाही कापायचं असेल तर तुम्ही चॉपर मधून सुद्धा काढू शकता, ते इझी जातं. अशा प्रकारे आपण पूर्ण कांदा कापून घेऊ. हे बघा अगदी बारीक बारीक पीसेस झाले पाहिजे, म्हणजे ते खाताना तोंडाला नको लागायला म्हणून. आणि हे बघा कांदा छान बारीक बारीक कापून झाला आहे. आता आपण पोळीचं भिजवायला घेऊया. चला आता बाजूला ठेवलेली मुगाच्या डाळीचे मिश्रण घेऊया. तर सगळ्यात आधी यामध्ये घालू आपण गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ लागता लागता घालायचं, खूप नाही. आपलं छान असं जसं आपण रेग्युलर पोळी बनवतो त्याचा गोळा कसा होते तसा गोळा झाला पाहिजे. तर मी इथे थोडंसं पीठ आधी घालून घेत आहे. अर्ध पीठ ठेवलेलं आहे. त्यानंतर कांदे घालून घेऊ. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ घ्या, तिखट, जर तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट नको आहे तर तिखट कमी घाला. त्यानंतर जिरा पावडर आणि सगळ्यात शेवटी धने पावडर.
आणि हाताच्याच मदतीने हे छान मिक्स करून घ्यायचं. सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता इथे एक ट्रिक सांगते. आपण कांदे कापले आहे, आपण कांद्यांना मोकळं केलं नव्हतं. तर सगळ्यात आधी कांदे छान मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतरच मिश्रणामध्ये घालायचे. तर इथे पीठ थोडं पातळ झालेलं आहे. आपण परत गव्हाचं पीठ घालून घेऊ. आणि हे बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे. एकदम मस्त टेक्स्चर आलेला आहे आणि सुंदर असा गोळा तयार झालेला आहे. आता 5 ते 10 मिनिट सेट व्हायसाठी ठेवूया आणि त्यानंतर आपण पोळी लाटायला घेऊ. तर इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहे. गोळा बघून घेऊ आपण एकदा. आणि मी इथे सेटअप सुद्धा करून घेतलेला आहे आणि छान सेट झालेला आहे. चला आता आपण पोळी लाटायला घेऊया. तर मी इथे एका प्लेटमध्ये वाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण याचा गोळा करून घेऊ छोटा, अशा प्रकारे. चला आता लाटायला घेऊया. जशा आपण नॉर्मल पोळ्या करतो ना तशाच करायचं आहे. एकदम गोल गोल छान लाटून घ्यायचं. परत पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान असं गोल लाटून घ्यायचं. हे बघा आला ना छान गोल आकार. चला आता आपण पोळीला शेकून घेऊया. तर इथे पॅन छान गरम झालेला आहे. सगळ्यात आधी आपण तेल लावून घेऊ, त्यानंतर आपण पोळी टाकून. तर इथे पोळी छान उलट पालट करून मस्त असं शेकून घ्यायची. मोस्टली उन्हाळ्यामध्ये मुगाच्या डाळीचा उपयोग केला जाते का, कारण ही पचायला हलकी असते आणि उन्हाळ्यामध्ये तशी अन्न थोडं जड जाते पचायला. तर त्यावेळी मुगाच्या डाळीचे पदार्थ नक्की खा. छान असं पोळीला शिजवून घ्यायचं. हे बघा सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. थोड्या वेळ होऊ देऊ, त्यानंतर आपण हे काढून घेऊ. आणि हे बघा पोळी छान शिजलेली आहे. आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारे बाकीच्या पोळ्या सुद्धा करून घेऊ. तर मंडळी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या, पचन सुधारणाऱ्या ह्या पोळ्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.